नमस्कार. मी ज्योती माणिक बेंबळकर. मी पुण्यातूनच आलेली आहे. इथे पुण्याची आहे आणि हे जे मला डायबिटीस आहे, 15 वर्षापासून मला डायबिटीस होता आणि माझ्या गोळ्या वगैरे चालू होत्या. पण मी एके दिवशी असंच मोबाईलवर ॲड बघितली सरांची, डॉक्टर भाग्येश कुलकर्णी सरांची, की औषध गोळ्याविना डायबिटीस हा बरा होतो. आणि मग मला ते आश्चर्य वाटलं आणि म्हणून मी कॉन्टॅक्ट केला आणि थोडंसं ते पाहिले पण त्यांचे बरंचसं माहिती व्हिडिओ यूट्यूबला. आणि मी मग जुलै 22ला या ऑनलाईन बॅचला जॉईन झाले आणि मग ऑनलाईन माझे सुरू झाले क्लासेस. थोडंसं सुरुवातीला पहिल्यांदा मला कळत नव्हतं काही. नंतर आमच्या पॅनल डॉक्टर आहे ती आणि तिथल्या डिपार्टमेंटच्या काही अजून लोकांनी, मला नावं नाही माहिती, पण बऱ्याच जणांनी मला फोन करून व्यवस्थित माहिती मार्गदर्शन केलं आणि मग मी ते फॉलो पण करू लागले व्यवस्थित. कधी कधी व्हायचं की कधी कधी मला वाटायचं हे कसं ते कसं, पण करत गेले मी फॉलो. कधी कधी कन्फ्यूज होत होतं, पण ते फॉलो केल्यानंतर माझी सुरुवातीला शुगर होती 180, 75 अशी शुगर येत होती आणि वजन माझं 78 वजन होतं. जेव्हा हे फॉलो केलं तेव्हापासून माझं वजन हे 8 किलो कमी झालं आणि शुगर पण माझी नॉर्मल येऊ लागली. शुगर एकदम आता नॉर्मलच आहे, माझी नॉर्मलच आहे, तरी पण मी ते फॉलो करते. औषध गोळ्याचे माझे डोस कमी झाले. पहिला आता 5 mg चा सुद्धा मला आता कमी झाला. त्याच्या आधी माझा किती होता मला आठवत नाही, पण झालेला आहे व्यवस्थित. सगळ्यात जास्त फायदा, माझे गुडघे दुखायचे थांबले आणि मला हलकं फुलकं वाटते आणि फ्रेश वाटते. कुठल्याही कामाला मला उत्साह येतो. नाही तर मी फार आळशी होते, उत्साह येत नव्हता, इकडे तिकडे जावं वाटत नव्हतं. आणि शुगरमुळे एकतर भीती निर्माण बसली होती की आता पुढे काय होणार आपल्या शुगरमुळे. मी पाहिलेलं माझ्या नातेवाईकामध्ये खूप सारे शुगरच्या लोकांना शेवटी आजार झालेले आहेत, असे मी अनुभव पाहिले. त्यामुळे मी खूप घाबरून गेलेले होते. पण हा मला एक मार्ग मिळाला आणि इथं खरंच माझं खूप छान झालं आणि मला खूप छान वाटत आहे आणि मी माझ्या सर्व नातेवाईकांना पण सांगते. त्यानंतर मला काही कळत नव्हतं आणि जेव्हा ह्यांचं ऑफलाईन बॅच आहे असं समजलं ह्याच्यामध्ये, की मग मी म्हटलं चला आपण प्रत्यक्ष अनुभव घेऊन आणखीन जास्त फॉलो करता येईल आपल्याला त्यांचे प्रोटोकॉल सगळे. आणि म्हणून मी ऑफलाईनला जॉईन झाले. आज आमचं ऑफलाईनचं शेवटचा दिवस आहे. 20 जुलैला मी आलेले, 20 जुलै ते 24 जुलै. आणि या 4 दिवसात खरंच खूप सुंदर असा छान अनुभव आला. प्रत्यक्ष आहार तर अगदी सगळ्या रेसिपी मला इथं खाता आल्या, बघता आल्या आणि सगळा आनंद, सगळे निसर्गाच्या वातावरणात व्यवस्थित असं खूप छान. मला म्हणजे आता शब्द नाही आहेत माझ्याकडे सांगायला, पण खूप सुंदर असं हे 4 दिवसाचं रेसिडेन्सी शिबिर खूप छान झालं. धन्यवाद.